ठिकाणी आपण एक मॉडेल तयार केलेलं आहे, इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम, म्हणजे एकात्मिक शेती प्रणाली. म्हणजे कमी जागेमध्ये 3 उत्पादन घेऊ किंवा कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला कसं मिळेल, त्या अंतर्गत आपण हा हे मॉडेल तयार केलेलं आहे. या मॉडेलचंच नाव आहे इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम किंवा एकात्मिक शेती प्रणाली. याच्यामध्ये 3 प्रकारचं आपण उत्पन्न घेऊ शकतो. याच्यामध्ये वरच्या शेडमध्ये आपण एक 8 ते 10 शेळ्या बसतील या प्रकारचा प्रोजेक्ट बनवलेला आहे. 10 शेळ्या बसू शकतात. त्याच्यानंतर खालच्या त्याच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही 50 कोंबड्या ठेवू शकता. त्याच्यानंतर खाली तुम्ही एकतर फिशरी किंवा एक ते वर्मी कंपोस्ट पण करू शकता. पण सध्या आपण फिशरीचं एक मॉडेल ठेवलेलं आहे. साधारण जर आपण बघितलं तर शेळीला हा जो प्रोजेक्ट आहे हे 10 गुंठ्याचा आहे. मग 10 गुंठ्यामध्ये आपल्याला जे लागणारं शेळीला लागणारं जे खाद्य आहे म्हणजे चारा आहे, मग ते चारा कुठला कुठला घेऊ शकतो. साधारण आपल्याला शेवरी असेल, मेथी घास असेल किंवा ग्रासेस असतील किंवा जे शेळीला लागणारे खाद्य ते चारा त्या 10 गुंठ्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. आणि त्या 10 गुंठ्याच्या तयार झालेला जो चारा आहे किंवा जो फॉडर आहे तो ते आपण शेळीसाठी वापरू शकतो, शेळीला खाद्य म्हणून. ओके. त्याच्यानंतर आपल्याला या मधल्या शेडमध्ये आपण 50 कोंबड्या बसतील एवढी कॅपॅसिटी त्याचे स्क्वेअर फूट केले. 10 बाय 12 स्क्वेअर फूट जागाचा हा पिंजरा बनवलेला आहे किंवा मॉडेल बनवलेलं आहे. याच्यामध्ये 50 कोंबड्या बसतील. 50 कोंबड्यातून साधारण आपल्याला महिन्याला किंवा दिवसाला आपल्याला 30 अंडे मिळतील. म्हणजे महिन्याला आपल्याला 900 अंडे आपल्याला या कोंबडीमधून उत्पन्न भेटणार आहे. त्याच्यानंतर फिशरी जे खाली ठेवली आपण फिश, याच्यामध्ये 50 ते 60 फिश आपण सोडू शकतो. साधारण आपण वर्षाकाठी शेळीपासून 20 पिल्लं तयार करू शकतो. कोंबडीपासून आपल्याला महिन्याला 100 अंडे मिळू शकतात. आणि त्याप्रमाणे साधारण या मॉडेलचा विचार केला तर फिशरी जर केली तर आपल्याला 20 ते 30 किलोपर्यंत KG पर्यंत आपल्याला माशाचं पण उत्पन्न मिळतं. म्हणजे आपण शेवटी पारंपरिक पद्धतीने जे पीक घेतो, लोकांना पारंपरिक पद्धतीने एकच पीक घेतो, पण एकाच छोट्या जागेमध्ये आपण 3ही उत्पन्न घेऊ शकतो. तर असं साधारण कमी जागेमध्ये कमी खर्चामध्ये, म्हणजे याला लागणारा खर्च 50% आहे, अंड्याला लागणारा खर्च आहे. आणि 10 गुंठ्यामध्ये तुम्हाला जागा असल्यामुळे ह्या कोंबड्या तुम्ही दिवसा त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या एरियामध्ये किंवा जागेमध्ये सोडू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये तण असेल, किड्या मुंग्या असतील ते खाऊन ते त्यांना 50% परत रात्री किंवा शेडमध्ये आपण याला हे ठेवू शकतो.